दररोज आपण किती गोळ्या घेतो? एक बीपीसाठी, एक डायबिटीसाठी, एक व्हिटॅमिनसाठी, एक पोटासाठी, एक झोपेसाठी आणि कधी-कधी 5, 6, 7 किंवा त्याहून जास्त. पण प्रश्न असा आहे की या वयात एका वेळी किती औषधं घ्यावीत? डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय नियमितपणे 4 किंवा 5 पेक्षा जास्त औषध घेणं हे धोकादायक ठरू शकतं. याला वैद्यकीय भाषेत म्हणतात पॉलीफार्मसी, म्हणजे अनेक औषधांचा एकत्र वापर. साधारणपणे 5 किंवा त्यापेक्षा जास्त औषधं रोज घेतली जात असतील तर त्या स्थितीला पॉलीफार्मसी असं म्हणतात. पण हे धोकादायक कधी होतं? औषधं आपण बरं होण्यासाठी घेतो, पण त्या औषधांचाही धोका कधी कधी उत्पन्न होतो जेव्हा वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळी औषधं देतात, कारण आपण चुकून किंवा जाणून बुजून काही औषधं सांगत नाही डॉक्टरांना. जुन्या औषधांची गरज संपली तरी आपण ती सवय म्हणून चालू ठेवतो, कारण बरं वाटतं. साईड इफेक्ट कमी करण्यासाठी काही वेळा नवीन औषध जोडलं जातं आणि ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकलमधून थेट आपण स्वतःहून औषधं काही आणतो. वय वाढल्यावर आपलं लिव्हर आणि किडनी यांची औषधं फिल्टर करण्याची ताकद कमी होते. याचा परिणाम काय होतो तर वारंवार चक्कर येणे, पाय घसरणे आणि फ्रॅक्चर होणे म्हणजे तोल जाणे, गोंधळ होणे किंवा विस्मरण होणे, अचानक ब्लड प्रेशर कमी होणे, मूत्रपिंडावर ताण येणे आणि त्याची लक्षणं मग शरीरात दिसू लागणे, औषधांमधील पोटामध्ये होणारी रासायनिक प्रतिक्रिया आणि त्याची रिॲक्शन. काही संशोधन सांगतं की पॉलीफार्मसीमुळं आपला पडण्याचा धोका म्हणजे या वयात तोल जाऊन पडण्याचा धोका 30 ते 40% वाढतो. मग तुम्ही म्हणाल काय करावं? तर आपण वर्षातून एकदा मेडिकेशनचा रिव्ह्यू करा. म्हणजे आपल्या काय गोळ्या चालू आहेत याचा एकदा आपण रिव्ह्यू करा. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या फॅमिली डॉक्टरला तुम्ही गाठा आणि त्याला सांगा की हे अशा गोळ्या मी घेतोय, तर यातलं काय वजा करता येतील, काय कंटिन्यू करता येतील. सर्व औषधांची यादी मोबाईलमध्ये किंवा वहीत ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या नवीन त्रासासंदर्भात एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरला भेटायला जाल तेव्हा त्याला संपूर्ण यादी दाखवा, जी आधीच्या काही डॉक्टरांनी दिलेली असेल. काही गोळ्या तुम्ही स्वतःहून घेत असाल मेडिकलमध्ये जाऊन, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्या 6 महिन्यात वर्षभरात कोणत्या घेतल्या हे तुम्ही त्या डॉक्टरला दाखवलं तर त्यांना अंदाज येईल आणि ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील. आणि शक्य असल्यास जीवनशैली सुधारून औषधं कमी करा. म्हणजे होतं काय, आपण आपली जी काही बैठी लाईफस्टाईल आहे, हालचाल कमी, आणि यामुळे मग जे काही पित्ताच्या आजार होतात, डोकेदुखी होते, गॅस होतं, ब्लोटिंग होतं, यासाठी आपण मग मेडिकलमधली मिळालेली औषधं स्वतःहून घेतो आणि बाकी समजा तुम्हाला काही आजार असेल त्याची औषधं चालू असतात आणि या सगळ्याचा एकत्र परिणाम हा पुढे जाऊन धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक गोळीची गरज आहे का हा प्रश्न विचारणं आपला हक्क आहे. हे आपण आपल्या डॉक्टरांना नक्कीच विचारायचं आपलं कर्तव्य आहे. आणि मंडळी, वृद्धापकाळात आरोग्य म्हणजे गोळ्यांची संख्या वाढवणं नाही. काही लोकांना बरं वाटतं की मला या गोळ्या चालू आहेत त्यामुळे आता मला काही त्रास होणार नाही, पण योग्य औषधं योग्य प्रमाणात योग्य वेळी घेणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जागरूक राहा आणि तुमचं गोल्ड एज खऱ्या अर्थानं सुरक्षित ठेवा. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची काही प्रतिक्रिया प्रतिसाद असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.